आदरणीय सर्व शिक्षक आणि उपस्थित विद्यार्थी, मी नंदिनी महादेव बाबर, इयत्ता 3ची विद्यार्थिनी. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. भारत हा म्हणजे तेज आणि रथ म्हणजे रममान. तेजात रममान झालेला देश म्हणजे इंग्रजांनी हिराव घेतलेलं हेच ते तेज, अर्थात स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी अनेक देशभक्त लढले, झगडले. कित्येकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, तेव्हा कुठं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. या स्वातंत्र्य लढ्यात एक नारा, एक गीत, महामंत्र वरलं. स्वातंत्र्य सैनिकांसाठी ते प्रेरणा बनलं. तो महामंत्र म्हणजे वंदे मातरम. आजच्या या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त या महामंत्राचा थोडक्यात आढावा घेऊ. यात वंदे मातरम 1857च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर भारताचा स्वातंत्र्य लढा खऱ्या अर्थाने सुरू झाला. तो काय होता? काँग्रेस स्थापनेपूर्वीच्या ज्या भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची भावना प्रकटताना जागृत होत होती, याच काळात कोलकाता विश्वविद्यालयातून BA ची पदवी घेतलेले बंकिमचंद्र चटर्जी यांना इंग्रज सरकारने कोलकात्यात डिस्ट्रिक्ट कलेक्टर हे पद दिलं. बंकिमचंद्र हे मुळातच प्रखर देशभक्त होते. याच काळात इंग्रजांनी गोडसे व दिग्विजय त्याचे राष्ट्रगीत भारतात रुजवण्यास प्रयत्न सुरू केला. इंग्रजांच्या या राष्ट्रगीताबद्दल भारतीयांच्या मनात प्रचंड तिरस्कार निर्माण झाला. भारत हा कधी अस्तित्वातच नव्हता, म्हणूनच स्वातंत्र्य कधी अस्तित्वातच नव्हतं. पण या स्वातंत्र्याला गरज होती स्वातंत्र्याची, राष्ट्रगीताची. म्हणूनच देशभक्तीनं थंपानं भरलेलं भारताचा माथा म्हणून उल्लेख करून नमन करणारं बंगाली संस्कृत भाषेची साकडी असणारं वंदे मातरम हे गीत 7 सप्टेंबर 1876 रोजी बंकिमचंद्र यांच्या लेखणीत उतरलं. बंकिमचंद्र यांनी संन्यासाचे बंड या ऐतिहासिक घटनेवर आधारित आनंदमठ ही कादंबरी 1882 साली प्रकाशित केली आणि याच कादंबरीत वंदे मातरम हे गीत सुद्धा समाविष्ट केलं. जाता जाता एवढेच बोलेल, ना जियो धर्म के नाम पर, ना मरो धर्म के नाम पर, ना जियो धर्म के नाम पर, ना मरो धर्म के नाम पर. इंसानियत है धर्म वतन